आज आपण एका अशा क्रांतिसूर्याला अभिवादन करीत आहोत ज्यांनी महाराष्ट्राची आणि देशाच्या सामाजिक इतिहासाची दिशा बदलली। ते नाव म्हणजे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले। विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले। हे अजरामर विचार मांडणारे ज्योतिबा केवळ एक समाजसुधारक नव्हते, तर ते आधुनिक भारताच्या स्त्री शिक्षणाचे आणि सामाजिक समतेचे जनक होते। ज्या काळात स्त्रियांना घरचा उंबरा ओलांडण्याची परवानगी नव्हती, त्या काळात ज्योतिबांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले। त्यांनी केवळ विचार मांडले नाही, तर कृती केली। 1 जानेवारी 1848 मध्ये पुण्यातील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली। समाजाचा विरोध पत्करून त्यांनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिकवलं आणि त्यांना देशातील पहिली महिला शिक्षिका बनवले। समाजातील जातीभेद, अस्पृश्यता आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी त्यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। सर्वसाक्षी जगतपती, त्याला नकोच मध्यस्थी, हे त्यांचं ब्रीदवाक्य होतं। माणसाने माणसाची माणसाप्रमाणे वागावे, हाच त्यांचा खरा धर्म होता। ज्योतिबांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेहमीच आवाज उठवला। शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकातून त्यांनी शेतकरी वर्गाचे शोषण कसे होते हे जगासमोर मांडले। शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी आणि शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला। ज्यावेळी अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या बांधवांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागायचे, तेव्हा ज्योतिबांनी स्वतःच्या घरचा पाण्याचा हौद त्यांच्यासाठी खुला केला। हा केवळ एक पाण्याचा हौद नव्हता, तर विषमतेच्या भिंती तोडणारा तो एक क्रांतीचा विचार होता। ज्योतिबांच्या याच अफाट कार्यामुळे 1888 मध्ये मुंबईच्या सभेत जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा ज्योतिबांना आपले गुरु मानत असत। आज ज्योतिबा आपल्यात शारीरिक रूपाने नसले तरी त्यांचे विचार आजही आपल्याला मार्ग दाखवत आहेत। आपण सर्वांनी त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल।